हरि ओम. कसे आहात सर्वजण? मी शिवानी मुळे, आरोग्यरक्षा योगा स्टुडिओ या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर आज आपण बॅक पेनसाठी आसनं बघणार आहोत. बऱ्याच वेळा आपण खूप जास्त वेळ ड्रायव्हिंग करतो, एका जागेवरती जास्त वेळ बसून असतो, त्याच्यामुळे आपल्याला कंबरदुखीचा त्रास चालू होतो. तर आज जे आपण आसनं बघणार आहोत त्याच्यामध्ये अप्पर बॅक पेन असेल, मिडल बॅक पेन असेल किंवा लोअर बॅक पेन असेल, तर हे सर्व त्याच्यामध्ये कव्हर होणार आहे. आणि अजून एक तुम्हाला छोटीशी टिप देते की जेव्हा तुम्ही खूप जास्त वेळ बसून असता तर तेव्हा काय करायचे, थोडासा 1 तासानंतर 1.5 तासानंतर नॉर्मल वॉक करायचा आहे किंवा ॲटलिस्ट तुम्हाला वॉटर ब्रेक तरी घ्यायचा आहे. जर तुम्हाला स्लिप डिस्क असेल किंवा बॅक इंजुरी असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने योगासने सुरू करा. मग आता योगाभ्यासाला सुरुवात करूया. योगाभ्यासाला सुरुवात करताना सुरुवातीला ताठ बसायचं आहे. दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवा. आपण नॉर्मल नेक मुवमेंट्सनी सुरुवात करणार आहोत. मान जास्तीत जास्त वरती आणि खाली. 1 2 3 4. मान सरळ, मान डाव्या खांद्यावर, त्यानंतर उजव्या खांद्यावर. 1 2 3 4. मान सरळ, सावकाश मान पूर्ण गोलाकार फिरवायची आहे. क्लॉकवाइज, अँटी क्लॉकवाइज. मान सरळ करूया. दोन्ही हात खांद्यांवरती ठेवायचे आहेत आणि खांदे गोलाकार फिरवायचे. या प्रकारे अगदी सावकाश करा. यानंतर उलट दिशेने. दोन्ही हात, दोन्ही गुडघे आपले जमिनीवरती ठेवायचे आहेत. सावकाश बॅकला पूर्ण आर्च आणायचा. श्वास घेत वरती बघायचा आहे आणि त्यानंतर सावकाश श्वास सोडत स्पाइन पूर्ण राउंड करायचंय आणि आपलं लक्ष नेवलकडे. स्लोली श्वास घेत वरती या. श्वास सोडत खाली जा. पुन्हा एकदा सावकाश वरती या. सावकाश खाली जा. स्पाइन स्ट्रेट. आता याच पोझिशन मधून आपल्याला अप्पर बॉडी पूर्ण वरती खाली ते स्ट्रेच करायची आहे. थोडा वेळ याच स्थितीमध्ये थांबा. याने आपली पूर्ण अप्पर बॉडी खूप छान स्ट्रेच होणार आहे. जर तुम्हाला असं खाली जाता येत नसेल तर तुम्ही समोर उशीचा सपोर्ट घेऊ शकता. स्लोली वरती यायचंय. यानंतर आपला डावा हात उजव्या बाजूला घेऊन जायचा आहे आणि डावा हात सरळ. होल्ड. या आसनामध्ये कमरेला खूप छान ट्विस्ट भेटतो. थोड्या वेळ होल्ड करा. ब्रीदिंग होल्ड करायचं नाही. दीर्घ श्वास घ्या, सोडा. कंटिन्यू इनहेल, एक्सेल करत राहायचंय. सावकाश वरती यायचंय. हेच आता आपण दुसऱ्या बाजूने करूया. कमरेला पुन्हा एकदा ट्विस्ट करायचंय. होल्ड. दीर्घ श्वास घ्या, सोडा. स्लोली वरती या.
यानंतर दोन्ही पायांना मागे करून आता पोटावरती झोपूया. पोटावरती झोपल्यानंतर दोन्ही पायात किंचित अंतर घ्या. दोन्ही हातांचा सपोर्ट गालावरती द्या आणि वरती येऊन होल्ड करा. सावकाश खाली येऊया. आता यानंतर दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ ठेवा. डावा पाय गुडघ्यात फोल्ड करा. जास्तीत जास्त वरती उचला आणि तो उजव्या बाजूला घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. मान डावीकडे. होल्ड. सावकाश पाय जागेवर. डावा पाय जमिनीवरती ठेवा. आता उजवा पाय जास्तीत जास्त वरती उचला. गुडघ्यात फोल्ड करा. डावीकडे घेऊन जा. मान उजवीकडे. होल्ड करा. सावकाश पाय जागेवरती आणा. रिलॅक्स. यानंतर पाठीवरती टर्न व्हायचं आहे. अगदी सावकाश व्हा. पाठीवरती टर्न झाल्यानंतर दोन्ही पाय गुडघ्यात सरळ. डावा पाय आपल्याला 90 अंशामध्ये वरती उचलायचा आहे. दोन्ही हातांच्या सपोर्टने तुम्ही मांडीला पकडू शकता आणि पायाची बोटं आपल्याकडे ओढून घ्या. होल्ड करूयात काही सेकंद या स्थितीमध्ये. सावकाश डावा पाय गुडघ्यात फोल्ड करा आणि पोटावरती दाब घ्या. यानंतर उजव्या हाताने डाव्या पायाचा गुडघा पकडून डावा हात खांद्याच्या रेषेत सरळ ठेवा व आपला डावा पाय उजव्या बाजूला घेऊन जा. जास्तीत जास्त ट्विस्ट करायचंय. मान डावीकडे. होल्ड. याने तुमची कंबर रिलॅक्स होण्यासाठी मदत होणार आहे. डावा पाय जागेवरती आणूया आणि गुडघ्यात सरळ करूया. आता उजवा पाय 90 अंशामध्ये वरती उचला. दोन्ही हातांच्या सपोर्टने पायाला गुडघ्यात सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. उजव्या पायाची बोटं आपल्याकडे ओढून घ्या. इनहेल एक्सेल करत राहायचं. आता आपण उजवा पाय गुडघ्यात फोल्ड करणार आहोत. जर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास नसेल तरच हात असा वरतून घ्यायचा आणि हग करायचा. नाहीतर हात तुम्ही असा मांड्यांच्या खालून ठेवू शकता. रिलॅक्स. आता डाव्या हाताने उजव्या पायाचा गुडघाला पकडायचा आहे. उजवा हात खांद्याच्या रेषेत सरळ. उजवा पाय डावीकडे घेऊन जाऊया. कमरेला जास्तीत जास्त ट्विस्ट करायचंय आणि मान उजवीकडे. होल्ड. मान सरळ. उजवा पाय जागेवरती. उजवा पाय गुडघ्यात सरळ करा. दोन्ही हात शरीराच्या जवळ. यानंतर
दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करून वरच्या दिशेने उचलायचे आहे. दोन्ही हातांनी दोन्ही पायाचे तळपाय पकडा आणि आपल्या गुडघ्यांना जमिनीच्या दिशेने प्रेस. होल्ड. दीर्घ श्वास घ्या, सोडा. हळूहळू तुमचं बॅक पेन कमी होत आहे. सावकाश श्वासांची सोडा. पाय गुडघ्यात फोल्डच असू द्या. दोन्ही हात शरीराच्या जवळ ठेवा आणि स्लोली कंबर वरती उचला. सावकाश खाली घ्या. पुन्हा एकदा कंबर वरती उचला. सावकाश खाली घ्या. अगेन अप. Slowly down. One last time. Up. Down. Relax. एक लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्ही उठता तेव्हा एक साईडला आधी टर्न व्हायचं आहे. दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करून एक साईडला घ्यायचे आणि त्यानंतर उठून बसायचं आहे. खूप वेळ एका जागेवर बसून आपली कंबर पूर्ण आखडली जाते, तर ती रिलॅक्स करण्यासाठी हे पुढील आसन. डावा पाय गुडघ्यात फोल्ड करा. उजव्या पायाच्या गुडघ्याच्या बाजूला ठेवा. आपला उजवा हात डाव्या पायाच्या गुडघ्याच्या बाजूला नेऊन ठेवायचा आहे आणि ट्विस्ट करायचं आहे. मागे बघायचं आहे. जर तुमचा हात जमिनीपर्यंत पोहोचत नसेल तर फक्त असं पायाला हग करा आणि होल्ड करा. प्रत्येक आसनामध्ये डोळे बंद ठेवा. बॉडी तुमची रिलॅक्स होतीये असा अनुभव करा. मान सरळ, दोन्ही हात जागेवर, डावा पाय सरळ. हेच आसन आता दुसऱ्या बाजूने. उजवा पाय गुडघ्यात फोल्ड. डाव्या पायाच्या गुडघ्याच्या बाजूला ठेवा. डावा हात वरती. जास्तीत जास्त ट्विस्ट करा आणि मान मागच्या बाजूला फोल्ड. दीर्घ श्वसन करायला विसरू नका. मान सरळ, दोन्ही हात जागेवर, उजवा पाय गुडघ्यात सरळ. यानंतर आपण सावकाश दोन्ही हातांनी पायाला पकडण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि या ठिकाणी होल्ड करायचं आहे. जेवढं सहज शक्य तुम्हाला इझिली समोर वाकता येईल तेवढं वाका. तुम्ही जास्त खाली गेला नाही तरी चालेल. होल्ड. स्लोली सरळ व्हायचं आहे आणि यानंतर पाठीवरती झोपून आपला योगाभ्यास आता आपण पूर्ण करणार आहोत. शवासन. यासाठी दोन्ही पायात अंतर घ्या. आपली टाचा आतल्या बाजूला, चवडे बाहेरच्या बाजूला. दोन्ही हात शरीरापासून बाजूला ठेवा. मान डावीकडे किंवा उजवीकडे. डोळे बंद. पुढील 1 मिनिटासाठी आपण याच स्थितीत पाठीवरती झोपणार आहोत. शरीरावर जो काही ताण आलाय तो पूर्ण घालवून टाका. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास सोडा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या. सोडा.
आता सावकाश शवासन सोडूया. डोळे उघडत मान सरळ करा. दोन्ही हात शरीराच्या जवळ घ्या. दोन्ही पाय जुळवून घ्या. आता दोन्ही हात बाजूने गोलाकार फिरवत डोक्याच्या वरती न्या. फिंगर्स इंटरलॉक करून बॉडीवरच्या दिशेने स्ट्रेच करायची आहे आणि आपली पायाची बोटं खालच्या दिशेने स्ट्रेच करा. जो काही ताण राहिलाय तो पूर्ण घालवून टाका. रिलॅक्स. दोन्ही हात शरीराच्या जवळ घ्या. दोन्ही पाय रिलॅक्स. पुन्हा एकदा दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करा. एक साइडला टर्न व्हा आणि स्लोली उठून बसा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि असाच योगाभ्यास निरंतर चालू ठेवा. हरिओम.